तर मित्रांनो, आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक बिगिनरचं किंवा प्रत्येक एक बॉडी बिल्डरचं एक स्वप्न असतं की आपण पण एक दिवस एखाद्या सप्लिमेंट ब्रँडचं किंवा मसल प्लेस स्पॉन्सर्ड ॲथलीट बनावं आणि तो दिवस आज मी जगतोय. मी गेले 3 महिने म्हणजे जानेवारी पासून 2025 पासून मी मसल ब्लेजचा एक स्पॉन्सर्ड ॲथलीट आहे आणि मसल ब्लेजचे मी प्रमोशन्स करतोय आणि 2 स्टॅक 2 महिन्याचे येऊन गेलेले आहेत. हा 3रा स्टॅक आहे आणि हा जस्ट मी अनबॉक्सिंग करतोय. विचार आला की बरेचसे मुलं मला माझ्या रील्सवर किंवा माझ्या इंस्टाग्रामवर मला डीएम्स करतायत, दादा एक स्पॉन्सर्ड ॲथलीट बनण्यासाठी तू काय केलंस किंवा आम्ही काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी. बघा, स्पॉन्सर्ड ॲथलीट बनण्यासाठी मी असं स्पेशल काही प्लॅनिंग केलं नव्हतं. तुमच्यासारखंच मी पण सुरुवातीला खूप टाइमपासून प्रयत्न करत होतो की कोणतरी स्पॉन्सर्ड करेल. एवढा खूप जास्त विचार केला नव्हता. आलं तर ठीक, नाही तर ठीक आहे. बट एक टाइम नंतर मला समजलं की पैसे खूप महत्वाचे आहेत. जर आपल्याला बॉडी बिल्डिंग करायची आहे, बॉडी बिल्डिंगमध्ये नाव बनवायचं आहे, बॉडी डेव्हलप करायची आहे, या सगळ्या गोष्टीसाठी पैसा खरंच खूप महत्वाचा आहे. असं नाही की कोणतरी येईल, आपली मदत करेल आणि आपण एकदाच वरती जाऊ किंवा आपण अनएक्सपेक्टेड बॉडी बनवू. हे इझिली पॉसिबल नाहीये. जेन्युइनच असे कोणीतरी लकी मुलं असतात की ज्यांची फॅमिली बॅकग्राऊंड खूप चांगला आहे आणि त्यांना या खेळात इंटरेस्ट आहे. सो त्यांच्याकडे फायनान्शियल स्टेटस त्यांचा खूप चांगला असतो. त्यामुळे त्यांना जास्त अडचण येत नाही. बट माझ्यासारखे किंवा आपल्यासारखे लोअर मिडल क्लास फॅमिली किंवा गरीब फॅमिलीतले जे मुलं असतात, त्यांना खूप जास्त प्रॉब्लेम येतो. सो माझा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण डिस्कस करूयात की एक्झॅक्टली असं काय केलं पाहिजे की आपण एक स्पॉन्सर्ड ॲथलीट बनू. आता तुम्ही विचार करा की ब्रँड तुम्हाला का हायर करेल किंवा ब्रँड तुमच्याकडनं का प्रमोशन करून घेईल? साहजिक आहे, त्यांना त्यांचं सेल होणं इम्पॉर्टंट आहे. मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. जवळपास माझे 5-6 हजार फॉलोअर झाले होते. माझी एखाद दुसरी रील काहीतरी व्हायरल झाली होती. तर तेव्हा मी असा विचार केला की ठीक आहे, आता आणखीन माझ्या बाकीच्या व्हिडिओज पण व्हायरल होतील. सो मी तेव्हा बाकीचे जे ब्रँड्स आहेत, नावाजलेले आहेत, त्या ब्रँड्सना मी टेक्स्ट केलं, स्वतःहून मेसेज केले की मी असा ॲथलीट आहे आणि मला स्पॉन्सर्ड कराल का? वगैरे, 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 या सगळ्या गोष्टी. सो वेट केलं, रिप्लाय नाही आला. मग मी Googleवरनं त्यांचे कॉन्टॅक्ट्स फाइंड केले, कॉल केला त्यांना. मग त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसांनी त्यांचा कॉलबॅक आला आणि मग त्यांनी क्वेरी विचारली की कसं काय, काय? मग मी म्हणालो की मी असा ॲथलीट आहे, माझे 5-6 हजार फॉलोअर्स आहेत आणि मला स्पॉन्सरशिप हवी आहे, तर मिळेल का? तर मग त्या साईडने ते म्हणाले की त्यांनी मला विचारलं की तुमच्या कॉन्टेंटमध्ये असं काय आहे? तुमच्या प्रोफाईलमध्ये असं काय आहे की जेणेकरून आम्ही आमचं सेल व्हॅल्यू वाढवू शकतो? सो तेव्हा मी स्वतःला प्रश्न विचारला. मी माझी प्रोफाईल चेक केली. यार, ते बोलत होते खरं होतं. माझ्या कंटेंटमध्ये माझं असं काय आहे की जेणेकरून मी त्यांचं प्रोडक्ट सेल करू शकेन. ठीक आहे. सो ही गोष्ट खूप मॅटर करते. तुमचा कंटेंट काय आहे? तुमचा कंटेंट असा ठेवा जेणेकरून जेव्हा एखादा कोणीतरी तुमच्या प्रोफाईलवर येईल, एक व्हिडिओ बघून सॅटिस्फाईड नाही झाला पाहिजे. बाकीचं पूर्ण कंटेंट त्यांनी पूर्ण प्रोफाईल चेक केली पाहिजे. इन्स्पायर्ड झाला पाहिजे तुमच्याकडनं. तुमच्याकडनं त्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. जर त्याला तुमच्याकडनं काहीतरी शिकायला मिळत असेल, तर तो तुम्हाला फॉलो करेल आणि डेली बेसिसवर त्याला आवडेल की तुमच्या डेली व्हिडिओज बघायला पाहिजेत. ठीक आहे. त्यानंतर हेल्पिंग कंटेंट. हेल्पिंग कंटेंट म्हणजे काय? तुम्ही जो काही कंटेंट पोस्ट करताय, जे काही रील पोस्ट करताय, त्याच्या थ्रू त्यांना नेमकं काय उपयोग होतोय? ठीक आहे. तुम्ही जे काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ देताय, जो काही तुमचा कंटेंट असेल, तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, काही करेक्शन्स शिकवायचे, तुम्हाला फॉर्म्स शिकवायचे, व्हॉटएव्हर तुमचा जो काही कंटेंट आहे, त्या कंटेंटमधून त्यांना काही ना काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. तिसरा मुद्दा असा की मोटिव्हेशन. मोटिव्हेशन म्हणजे असं नाही की तुम्ही काहीतरी मोटिव्हेशनल डायलॉग मारलेत आणि ते मोटिव्हेट होत आहेत. तसं नाही आहे. तुम्ही जे काही तुमचे प्रोसेस दाखवताय, तुम्ही जो काही तुमचं काम दाखवताय, कंटेंट शो करताय, त्याच्या थ्रू त्यांना ते तुमच्याकडे इन्स्पायर्ड कसे होत आहेत, की "अरे हां, हा दादा असं करतोय, तर मी पण असं केलं पाहिजे. हा काहीतरी चांगलं शिकवतोय, ह्यानी हे केलंय, तर तरी मी केलं फॉलो, तर माझं पण बॉडी अशी होऊ शकते किंवा मी पण माझ्या बॉडीमध्ये असे वेगवेगळे चेंजेस आणू शकतो." सो असं काहीतरी क्वालिटी कंटेंट तुम्ही शेअर करा, जेणे थ्रू त्यांची खूप जास्त मदत होईल आणि मग एक काय होईल, तुमची एक व्हॅल्यू त्यांच्या नजरेत तयार होईल. त्यांच्या मनात तुमची व्हॅल्यू तयार होईल आणि मग तुम्ही जे प्रॉडक्ट्स त्यांना सजेस्ट करताय, त्यांच्यावर पण ते विश्वास ठेवायला लागतील. बट असं नका करू, की तुम्ही कोणतेही प्रॉडक्ट्स येतायत. असे सुरुवातीला मी सांगू खूप प्रश्न पडायचे मला, की एक तरी येईल का नाही? एक तरी
ब्रँड येईल का नाही, असे खूप सारे ब्रँड्स किंवा खूप सारे प्रमोशनल मेसेजेस माझ्याकडे आता येत आहेत. सो माझा मेन मोटिव्ह हा आहे, की जो ब्रँड मी यूज नाही केलाय किंवा ज्या ब्रँडवर मला विश्वास नाहीये, तो ब्रँड मी अजिबात सेल करणार नाही. हा माझा मेन मोटिव्ह आहे. व्हॉटएव्हर मला पैसे मिळतील, नाही मिळतील, बट जर मी काहीतरी तुम्हाला शेअर करतोय, तर माझं कर्तव्य बनतं तुमचा विश्वास मला राखला पाहिजे आणि जो प्रॉडक्ट मी स्वतः यूज करतोय, तोच प्रॉडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे. ठीक आहे. जे प्रॉडक्ट मी यूज नाही केलेत, ते मी अजिबात सजेस्ट करणार नाही. सो मॅटर करतं, की ट्रस्ट तुम्ही किती दाखवताय आणि तुमचा ट्रस्ट तुम्ही लोकांचा ट्रस्ट कसं जिंकताय, हे खूप जास्त मॅटर करतं. कारण की जर तुम्हाला लाँग टर्ममध्ये टिकायचं असेल तर. तर तुम्हाला तर समजलंच असेल नेमकं काय करायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता आपण आपलं अनबॉक्सिंग करूया. बघूया यावेळी मी काय-काय मागवलंय. हां, आणखी एक गोष्ट, मी किती कमवतो, काय कमवतो, हे मी एक्झॅक्ट नंबरमध्ये तुम्हाला नाही सांगू शकत. कारण ते कंपनीकडनंच तसा मेसेज आहे, की डिस्क्लोज नाही करायचं. बट मी हे सांगू शकतो, की मला आता 15K म्हणजे 15,000 पर्यंतचा स्टॅक मी मागवू शकतो. त्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या मी चॉईस करू शकतो आणि त्या मी मागवू शकतो. ठीक आहे. आणि पेमेंटचं सांगायचं झालं तर आकडा एक्झॅक्ट सांगू शकत नाही मी. बट हां, ह्याच्या पेमेंट थ्रू मी दर महिन्याला एक चांगला Oppo, Vivoचा मोबाईल घेऊ शकतो. iPhone नाही, बट Oppo, Vivo घेऊ शकतो. एवढं मला हे ब्रँड देतंय. ठीक आहे. अजून एक माझ्याकडे ब्रँड आहे. तो पण मला ठीक-ठाक देतोय. दोन्ही ब्रँडचं मिळून जर मी सांगितलं, तर मग मी महिन्याला एक iPhone 13, 14 इझिली घेऊ शकतो. एव्हरी मंथ. ठीक आहे. सो ह्याच्यात स्कोप आहे, असं नाहीये की स्कोप नाहीये. मी जॉब करून सध्या हे करतोय. कटर तर नाहीये, बट ही कैची आहे. ठीक आहे. नेहमी मी कैचीनेच करतो. इज्जतीत करतोय. नेहमी चिरफाड करतो डायरेक्ट. आज थोडा इज्जतीत करतो. अरे भासू दे. इज्जतीत करायला गेलो का टाइमपास खूप जास्त होतो. ठीक आहे. अनबॉक्स झालेला आहे. यावेळी मागवलाय मी 2 kgचा बायोझाईम परफॉर्मन्स वे, जो मला पूर्ण महिन्यात निघून जाईल. काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण मोस्ट ऑफ द प्रोटीन मी डाएट थ्रूच घेतोय. त्यानंतर मागवलं होतं मी मल्टीव्हिटॅमिन्स. यात मला एका सॅशेमध्ये मिळतात, ज्यात 3 टॅबलेट असतात. क्रिएटिन संपलं होतं आणि यावेळी मी क्रिएटिन मागवलंय सनसेट मँगो फ्लेवरमध्ये. लास्ट टाइम मी घेतलं होतं ज्युसी बेरीज होतं लास्ट टाइम. आणि वेगवेगळे सध्या ट्राय करतोय, कारण मी आजपर्यंत फक्त अनफ्लेवर्डच ट्राय करत होतो. एक फर्स्ट टाइम मी जो यूज केला होता तो होता ज्युसी बेरीज आणि हा सेकंड वन आहे सनसेट मँगो. बघूया याची टेस्ट कशी आहे, मी तुम्हाला सांगेनच. त्यानंतर आहे रॅटेक्स प्री वर्कआउट आणि लास्ट आहे फिश ऑइल, जो मी डेली बेसिसवर यूज करतोय. बस यावेळी मेन गोष्ट याच्यात ते भरून येतं ना काय नाही काय सेफ्टीसाठी, आय थिंक ते नाही आहे. बॉक्स पण छोटा आलाय, नाहीतर त्याचाच पसारा जास्त असतो. तर व्हिडिओ एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की मी एक गिव्ह अवे करतोय, बट त्यात अशी एक छोटीशी एक डिमांड आहे माझी, की व्हिडिओला लाईक करा. ज्याची कमेंट सगळ्यात बेस्ट असेल, 2 मेंबर मी निवडणार आहे गिव्ह अवेसाठी. 2 मसल ब्लेडचे क्रिएटिन मी त्यांना देणार आहे. सो ज्याची कमेंट बेस्ट असेल, ज्या दोघांची कमेंट बेस्ट असेल, त्यांना मी निवडणार आहे. मेक शुअर लाईक, कमेंट, सबस्क्राईब कंपल्सरी असलं पाहिजे. इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो केलेलं असलं पाहिजे आणि व्हिडिओला जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येतील तेवढं जास्त शेअर करा. फ्युचरमध्ये आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ येणार आहेत आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी असे गिव्ह अवेज करत राहणार आहे. सो मेक शुअर तुम्ही सबस्क्राईब केलेला आहात. आणि आणखी एक गोष्ट, तुम्हाला माहितीच आहे नॅचरल आहे. जरी तुम्हाला डाऊट असेल काही प्रॉब्लेम नाही आहे. मला एकदा सांगा की मी ICNमध्ये कम्पीट करू की नको, की मी आपल्या लोकल एरियामध्येच म्हणजे रायगडचे वगैरे जे होतात माझ्या रायगडमध्येच त्याच कॉम्पिटिशनमध्ये कम्पीट करू. काय करू करू म्हणजे ICNमध्ये करू की नको करू, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी वेट करतोय तुमच्या कमेंटचा, तुमच्या मेसेजचा. लवकरात लवकर कळवा, तसं मला तयारी चालू करायला ICNसाठी. चला, असंच प्रेम करत राहा. तुमच्यामुळे माझ्यासाठी हे सगळं शक्य आहे. असंच प्रेम असू दे. भेटूया पुढल्या व्हिडिओत. तोपर्यंत राधे राधे.